कोकणात लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी आधी देखील महायुतीत जोरदार वादंग होणार की काय असा प्रश्न पडू लागलाय आणि याचं कारण म्हणजे भाजपचे माजी आमदार यांनी उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केलेत। जिल्ह्यात प्रकल्प आणि एमआयडीसीची घोषणा केली जाते, मात्र यामागे काही साटलोट आहे याचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी माने यांनी केली आहे। माने यांच्या या आरोपांचे अनेक राजकीय अर्थ देखील निघतात। याचं कारण माने आणि सामंत हे दोघंही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातले नेते आहेत। इथून सामंत आमदार आहेत तर माने हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय। पाहुयात माने यांनी नेमका काय आरोप केलाय। आता अनेक ठिकाणी एमआयडीसीची भूसंपादन महाराष्ट्रामध्ये होण्यामागचा एक नेक्सस काय तो लक्षात घेतला पाहिजे। तिथं इन्व्हेस्टर येतात, ते इन्व्हेस्टर जमिनी घेतात, मग त्या इन्व्हेस्टरच्या जमिनी एमआयडीसीकडनं घेतल्या जातात। माझं तर म्हणणं, माझा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनवर विश्वास आहे, असे रत्नागिरीतले काही एक टेस्ट केस म्हणून ज्या जमिनींचं भूसंपादन झालं आहे त्याचा नेक्सस सीबीआयने तपासावा की नेमका हेतू काय आहे, कोणाकरता काय झालं, खरोखर उद्योग तिथं होणार आहे म्हणून झाले की त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना पैसे मिळाले पाहिजेत म्हणून डिक्लेरेशन करायचं आणि तिथं काहीच करायचं नाही। आता बारसूची एमआयडीसी होणार असं म्हणत होते, आता काय वेळ गेला, 2 वर्ष झाली, काय ते करा त्या बारसूमध्ये एक ट्रेस केस होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।